स्पीड बघा, काल अर्ध्या डब्याच्या खाली होता. एवढे छान फरमाईश झाले ना. हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. तर मी आज म्हणजे पहाटे 5पासून ते माझं तुम्हाला 12 वाजेपर्यंत म्हणजे 12 PM पर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. तो स्टे ट्यून नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्ता पहाटेचे 5 वाजलेत आणि फ्रेशनअप वगैरे झाले आणि आता मी निघाली वॉकिंगला. आता 5 वाजून 9 मिनटं म्हणजे 10 मिनिट वगैरे झालेत आणि चला मग आता माझी मैत्रीण आणि आम्ही चला निघतो. चला काय काय होतं आहे ते तुम्हाला कळेलच. स्टे ट्यून. ते आता आता जाताना आम्ही गाडीच घेऊन जातो, कारण की तिचीही मुलगी छोटी आणि माझी पण कधी काही इमर्जन्सी असेल, रडायला वगैरे लागली तर म्हणजे पटकन येता येईल, त्यामुळे आम्ही गाडी घेऊन जातो. नाहीतर चालतही जाऊ शकतो आणि पण नाही मग अशा इमर्जन्सीसाठी आम्हाला गाडी घेऊन जावी लागते. आणि मग तिथे पोहोचले आणि तुम्हाला दाखवते किती छान सुंदर आणि शांत मनाला पॉझिटिव्ह करणारं वातावरण आहे ते तुम्ही बघा. आणि छान असं पॉझिटिव्ह वाटतं. आणि सकाळी आणि तिथं आल्याच्यानंतर सकाळी जेव्हा आपल्याला उठू वाटत नाही, पण इथे आल्याच्यानंतर एक वेगळी एनर्जी येते आपल्याला. कोणाला आमचं इथे शूज घालणं चालू आहे. घालून आली आहे पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे वाटतं. तुम्हाला दाखवते मी सगळं. किती सुंदर वाटतंय एवढं सगळं गोल राऊंड. कोई तुमसा नहीं, कोई तुमसा नहीं. आणि इथे 6:30 वाजले होते आणि माझ्या शूजची अशी काही अवस्था झाली होती. आणि तेवढ्यात घरूनही फोन आला की घरी ये म्हणून, आणि मला घरीही जावं लागलं. आणि आज असं झालं, अर्धा तास आमचा राहून गेला. आणि मग काय, आमच्या ज्या 7,000 स्टेप्स होत असतात त्या आज 3,000च झाल्या होत्या. आणि मग आम्ही घरी आलो. घरी ब्रेकफास्ट बनवायला घेतला आणि तुम्ही इथे बघू शकता डोशाचं, हे इडली डोशाचं जे पीठ आहे किती छान फर्मंट झालेलं आहे. आणि तुम्हाला पण काही ट्रिक हवी असेल तर मला नक्की विचारा, मी नक्की तुम्हाला सांगेल. आणि बघू शकता अर्ध्या डब्याच्या खाली इथं मी घेतलं होतं, म्हणजे जेव्हा बनवलं होतं तेव्हा. आणि इथे बघू शकता तुम्ही अक्षरशः अगदी वरती आले म्हणजे ते झाकणाला अगदी पीठ लागलं आहे. आणि छान असं फर्मंट झालं ना, म्हणजे त्याचं फ्लफी, म्हणजे इडली डोसा जे काही बनवतं ते पण खूप छान आणि मस्त लागतं खाण्यासाठी. बघा इथे किती छान झालं असं टेक्स्चर बघा त्याचं. आणि तुम्ही बघा त्याला, म्हणजे किती छान असं फर्मंट झाल्याच्यानंतर मला खूप जास्त आनंद झाला होता. आणि जेव्हा आपल्या मनाची तयारी असते आणि आपण म्हणतो की ठरवलं तर सगळ्या काही गोष्टी होतात. आणि मग असंच झालं. आता तेव्हा मी 6:30लाच घरी आले आणि मग त्या राहिलेल्या स्टेप्स मी 3,000 त्यानंतर मग संध्याकाळी पूर्ण केल्या. म्हणजे असं असतं, जेव्हा तुम्ही एका गोष्टीच म्हणजे असं एखादी गोष्ट ठरवता आणि ती करायचीच असं मनात जेव्हा ठरवतं ना, ती पूर्ण होऊनही जाते. आणि मग अशा गोष्टी होतात. तर नक्कीच तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढायचा असेल आणि तुम्हालाही स्वतःला खुश ठेवायचं असेल आणि स्वतः हेल्दी राहायचं असेल तर नक्की स्वतःसाठी काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करा आणि स्वतःला चांगल्या सवयी नक्कीच लावून घ्या. मग घरी आल्याच्यानंतर फ्रेशनअप वगैरे झाल्याच्यानंतर
मग इथे ब्रेकफास्ट बनवण्यासाठी घेतला. आता डोसाच बनवणार होते आणि डोसा आणि ह्याची म्हणजे आपल्या ओल्या नारळाची चटणी आणि अप्रतिम चटणी झाली होती. पहिल्यांदाच मायरासुद्धा म्हटली की आई खूप छान झाली आणि मला ते ऐकून माझा आनंद काही गगनात मावत नव्हता. कारण की मायरा असं बोलली आहे आणि तिने खाल्ली आहे. मग मला तर सगळं सार्थकी लागल्यासारखं वाटलं आणि मीही तिच्यासोबत मस्त ती जेवढा वेळ लावेल तेवढा वेळ तिच्यासोबत ब्रेकफास्ट करत होते आणि तिनेही खाल्ल्यामुळं मला आनंद झाला की बाबा चला बनवलं तर आपल्या लेकरालाही आवडलं, म्हणून मग मला फार जास्त आनंद झाला होता. माझ्यासारख्याच खूप ज्या अशा महिला असतील किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघत असतील तर मला एवढंच सांगायचं आहे की असं स्वतःला गिल्ट फील करत बसू नका की मी घरीच आहे आणि माझ्याच्याने काहीच होत नाही, मी काही कमवतही नाही आणि कुठे जातही नाही, मग फक्त घरीच असते, बाळाला सांभाळते. हे गिल्ट तुम्ही अजिबात मनात आणत जाऊ नका. कारण की घरकाम करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि गृहिणी असणं त्याहूनही अधिक म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडता तुम्ही स्वतःला विसरून जाता आणि स्वतःच्या हेल्थकडेही दुर्लक्ष करता. म्हणूनच मला तुम्हाला एवढंच सांगायचं, स्वतःच्या हेल्थकडेही जरा लक्ष द्या. छानपैकी नाश्ता केला आहे आणि इतकं पोटभर नाश्ता केला ना मी मायरानी चक्का चटणी पण ट्राय केली आहे आणि छान मस्तपैकी आज रिलॅक्सेशन चाललं आहे माझं. आणि त्यानंतर मग आता चहा घेते बसून आणि आता तर 10 वाजून गेलेत. एवढा लेट माझा कधीच नाश्ता वगैरे नसतो, पण आज म्हणलं थोडं रिलॅक्स. ओ चला मग आजच्या दिवसात काय काय होतं आहे ते तुमच्याशी मी शेअर करणार, असंच कनेक्ट राहा. चला तर मग मी म्हटलं होतं की तुमच्यासोबत मी आजचं जे माझं रुटीन आहे ते शेअर करणार आहे. आणि सांगायचं झालं तर आज म्हणजे एवढं लेझी चाललं आहे ना, असं जसं होईल तसं मी व्हिडिओ बनवते. कारण की सकाळी काय झालं, जेव्हा वॉक करून आले आणि मध्येच लवकर यावं लागलं तर त्याच्यामुळे मी थोडं पुन्हा रेस्ट केली आणि डायरेक्ट 8ला उठले आणि त्यानंतर मग रुटीन शेअर केलं. आणि कसं होतं ना, जेव्हा काही आपण गोष्टी ठरवतो ना तेव्हा ठरवल्याप्रमाणे बिलकुल होत नाहीत, थोडंसं मागे पुढे असं होतंच. आणि त्यानंतर मग सकाळी ब्रेकफास्ट झाला, मायरेची आंघोळ वगैरे माझं, पुन्हा त्यानंतर सगळी कपडे वगैरे आवरणं, पुन्हा त्यानंतर फरशी पुसणं, घरातली क्लिनिंग, हे सगळं झालेलं आहे आणि मी काहीही शूट केलं नाही आहे. फक्त तुम्हाला सांगते मी. आणि ब्रेकफास्ट इतका पोट भरून केलं आहे. आता दुपारचं जेवण बनवायचं आहे आणि आज काही इतकं शांततेत चालू होतं. मायरानी फर्स्ट टाईम चटणी ट्राय केली जी आपली डोशासोबत बनवत होती आणि तिला खूप जास्त आवडली. मग मी खूप म्हणजे शांततेने तिच्यासोबत ब्रेकफास्ट केला आणि मलाही छान वाटत होतं की बाबा तिलाही आवडली म्हणून. मस्त असं शांतपणे नाश्ता केला, त्यानंतर चहा घेतला आणि त्यानंतर सगळं आवरलं, देवपूजा वगैरे सगळं झालं आहे. आणि आता दुपारच्या स्वयंपाकाला लागते, घरातलं सगळं क्लिनिंग वगैरे झालं आहे. आणि हे झाल्याशिवाय काही मनाला शांती भेटत नाही, कितीही उशीर होऊ द्या, काही होऊ द्या. तुमचं पण असंच होतं का मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि चला मग आता थोडं हलकं फुलकं थोडंसं दुपारच्या जेवणासाठी बनवते आणि भेटते तुम्हाला. सगळं आवरल्याच्या नंतर दुपारी ते लगेच फटाफट दुपारच्या स्वयंपाकासाठी लागले. कारण की स्वयंपाक आणि जेवण वगैरे झालं माझी, नंतरही खूप सारी कामं असतात मला जी करायची असतात. मग त्या गोष्टींना वेळ नाही भेटला की मला संध्याकाळी लेट होतो, म्हणून मी ती नंतर कामं करून घेते. इथे फटाफट भेंडीची भाजी बनवून घेतली आणि भाकरी, आणि मायराही भाकरी आणि भेंडीची भाजीच खाणार होती. मग आज चपाती वगैरे काहीच बनवली नव्हती आणि मस्त असं जेवण केलं हलकं फुलकं आणि छान वाटलं. आणि तुम्हाला सांगू, असं कधीतरी म्हणजे असे आपण जे म्हणतो ना, ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात राहून जातात कधी म्हणजे काही गोष्टी आपण न ठरवताही काही गोष्टी करून जातात, त्याही गोष्टी आपल्याला खूप जास्त आनंद देतात. तेच मी तुम्हाला सांगितलं ना की मायराला फक्त चटणी आवडली, त्याच माझं म्हणजे त्याच गोष्टीचं, कामांना भलेही उशीर होऊ दे पण त्या गोष्टींमुळे मला फार जास्त आनंद वाटला आणि तो दिवसही माझा दिवसभर आनंदात गेला. म्हणूनच कधी काही गोष्टी फक्त धरून बसण्यापेक्षा सोडून द्यायलाही शिका. आणि आपल्याला नक्कीच देव तर सदैव आपल्या पाठीशीच असतो आणि छोट्या गोष्टीतून आनंद नेहमी घ्यायला शिका. आता इथे भाकरी वगैरे बनवून झाल्याच्या नंतर पुन्हा मग जेवण वगैरे करताना मायराने जरा गोंधळ घातला, कारण की जेवायचं नव्हतं आणि खेळायचं होतं. मग तसंच तिला समजावत इथे स्वतःच पुन्हा म्हणते, आई मी गुड गर्ल आहे ना, मग स्वतःच पुन्हा आई मी खाणार, म्हणून मग कसं तरी राजी झाली आणि थोडीसं तिने भाकरी आणि भेंडी खाल्ली. आणि दही तर आम्हाला फार जास्त आवडतं. आणि इथे पुन्हा आमचं सगळं झाल्यावर हा डब्बा घेऊन चालले जो की डोसाच्या पिठाचा आहे. आई मला पीठ खायचं आहे म्हणून. चला मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.